माझा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी रेशम बोर, गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत। महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील इतर बातम्यांसह सुरुवातीला पाहूया आजच्या ठळक घडामोडी। मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर गेली 24 वर्ष क्रिकेटचं मैदान गाजवणारा सचिनचा काल मंगळवारी भारतरत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला। सचिनने क्रिकेटमध्ये आजवर दिलेल्या कामगिरींचा योगदानाचा सन्मान म्हणून केंद्र सरकारने त्याला पुरस्काराने गौरवलंय। या निमित्ताने जनतेच्या घेतलेल्या प्रतिक्रिया। सचिन तेंडुलकर जे भारतातले क्रिकेटचे देव मानले जातात त्यांना आज भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केलं गेलं आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय मत व्यक्त करता? त्यांना मिळालेला हा योग्यच आहे पुरस्कार, कारण ते एक व्यक्ती म्हणून क्रिकेटर म्हणून सर्वार्थाने योग्य आहेत असं माझं मत आहे। सचिन को भारत रत्न मिलना चाहिए क्योंकि वो अधिकार रखते हैं इसका, क्योंकि उन्होंने अपने खेल में इतना अच्छा जलवा दिखाया और भारत के क्रिकेट प्रेमियों को सबका उन्होंने दिल जीता है, इसलिए सरकार का उनको सम्मानित करना एकदम सही है, वाजिब है। सचिन असा खेळाडू आहे की जो म्हणजे स्टेडियमवर उतरता की लगेच सगळे उठून बसतात, सचिन असं हे करतात, मग त्याच्यावरून त्याला मिळणे हक्कच आहे त्याचा। आणि तेव्हापासून तो आलाय तेव्हापासून तो विक्रमावर म्हणजे रेकॉर्डच करतोय, उतरला की 100 म्हणजे जसं सेंचुरी 50 मारल्याशिवाय जात नाही, त्याच्यावरून त्याला मिळणं हक्कच आहे। भारतरत्न भेटला त्याबद्दल चांगलंच आहे, पण त्याच्या अगोदर पण जे जुने होते त्यांना पण भेटला नाही अजून, ते चुकीचं आहे, त्यांना लवकर भेटला असं वाटतं। सामान्य नागरिकांकडे सरकारकडून आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी आता फक्त आंदोलनाचा मार्ग उरलाय असंच म्हणावं लागेल। राज्यभरात कोणतं ना कोणतं आंदोलन सुरूच असतं, मग ते राज्यस्तरातील अपंगांचं आंदोलन असो किंवा चंद्रपुरातील भूमिहीन शेतकऱ्यांचं आंदोलन। भारतीय जनता पार्टीच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातून शेतकऱ्यांचे नेते खासदार हंसराज आहिर व आमदार नानाभाऊ शामकुळे यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रेस प्रारंभ करण्यात आलाय। या पदयात्रेला 3 फेब्रुवारी पासून सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात करण्यात आली आहे। या पदयात्रेस वयोवृद्ध शेतकरी नागोबाजी निमकर यांनी हिरवा झेंडा दाखवून यात्रेला प्रारंभ करण्यात आलाय। या पदयात्रेत शेतकऱ्यांनी सहभागी होऊन केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाबाबत निषेध व्यक्त केलाय। चंद्रपूर जिल्ह्यातील विविध प्रकल्पांसाठी जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत। जमिनीच्या अत्यल्प मोबदल्याच्या बदल्यात शेतकऱ्यांची आर्थिक लूट तसेच जमिनीला कवडीमोल भाव देण्यात आले। तेथील नागरिकांना नोकरीपासून वंचित ठेवण्यात आले। भूमिहीन शेतकरी आणि शेतमजुरांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय होत आहे। काही जमिनीवर उपयोग झाला नाही, प्रकल्प उभे झाले नाही, मायनिंग झालेले नाही, इंडस्ट्री उभी झालेली नाही आणि शेतकऱ्यांना नवीन कायद्याप्रमाणे वाढीव मोबदला मिळाला पाहिजे। ज्या जमिनीचा वापर झाला नाही त्या जमीन शेतकऱ्यांना परत दिली पाहिजे। शेतकरी त्यांना मिळालेले पैसे परत द्यायला तयार आहेत आणि शेतकरी कुटुंबातील मुलांना त्यांच्या वासनांना नोकरीमध्ये सामावून घेतलंच पाहिजे, असा हा मागण्या घेऊन मोर्चा निघालेला आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील 1 लाख हेक्टर म्हणजे जवळपास 2.5 लाख एकर जमीन विविध प्रकल्पात अधिग्रहण झाली, त्यामध्ये शेतकऱ्यांवर अन्याय झाला। त्या अन्यायाविरुद्ध हा लढा आहे। त्यांना योग्य मोबदला किंवा जमीन परत हा एकमेव निर्धार घेऊन हा आमचा लॉंग मार्च पदयात्रा निघालेली आहे। अशा अनेक साऱ्या मागण्या पूर्ण करण्यात यावा यासाठी ही पदयात्रा काढण्यात आली आहे। सदर पदयात्रा शहरातील मुख्य मार्गाने चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। खासदार हंसराज आहिर यांनी पदयात्रेच्या माध्यमातून केलेल्या मागण्या मंजूर करून घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा आपल्या भाषणातून दिलाय। जळगावमध्ये मिझोरामच्या IPS अधिकाऱ्याला दीपस्तंभ स्पर्धा परीक्षेच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून बोलावले होते, मात्र आलेला IPS अधिकारी तोतया निघाल्याने एकच खळबळ उडाली आहे। जळगाव शहरातील दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा केंद्रातर्फे सोमवारी दुपारी 4 वाजता कृषक भवन येथे प्रवास जिद्दीचा या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मिझोराम राज्यातील IPS अधिकारी असलेले हनुमंत अर्जुन खाडे यांना आमंत्रित करण्यात आलं होतं। दुपारी 4:30 वाजताच्या सुमारास हा तोतया IPS अधिकारी त्यांच्या 2 मित्रांसह कार्यक्रमास हजर झाला। व्याख्यानात हनुमंत खाडे यांनी IPS होण्याची मिळालेली प्रेरणा, मिझोराम राज्यात विषारी दारूमुळे बळी पडलेल्या 10 जणांच्या मृत्यूचा तपास याबाबतची रंजक कथा विद्यार्थ्यांपुढे सादर केली होती। तोतया IPS अधिकारी हनुमंत खाडे याच्या हस्ते उपविभागीय अधिकारी YD पाटील यांचा राष्ट्रपती पदक देऊन सत्कारही करण्यात आला होता। मात्र या तोतया अधिकाऱ्याची नौटंकी फार काळ टिकू शकली नाही। हनुमंत खाडे याच्या बोलण्याची पद्धत, वर्तन तसेच पेहराव यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे यांनी त्यांची तोतयेगिरी उघडकीस आणली। या प्रकरणी दीपस्तंभाचे विभाग प्रमुख जयदीप पाटील यांनी पोलिसात फिर्याद नोंदवली। या तोतया अधिकाऱ्यावर कलम 170 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे।
जळगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आज कृषक भवन येथे दीपस्तंभ फाउंडेशननी एक मार्गदर्शनपर कार्यशाळा आयोजित केलेली होती. त्या कार्यशाळेला एक IPS हेमंत खाडे नावाचे आमंत्रित केलेले होते. योगायोगाने त्या कार्यक्रमाला आम्हालाही बोलवलेलं होतं. मी तिथं 4:30 वाजता पोहोचलो तेव्हा तो कार्यक्रम सुरू झालेला होता. हे महाशय सुद्धा कार्यक्रमाच्या ठिकाणी थोडे उशिराच आलेले होते. त्यांच्या स्पीचच्या दरम्यान मला असं वाटलं की हा माणूस IPS असण्याची शक्यता मला खरंच आहे की नाही अशी शंका निर्माण झाली. त्यानुसार मी त्यांच्या शेजारी बसले असलेल्यामुळे मी त्यांना 1-2 प्रश्न विचारले आणि मला वाटलं की ते पुरेशी समाधानकारक उत्तर देऊ शकत नाहीत. टाळ्यांचा कडकडाट चालू होता त्यांच्या प्रत्येक वाक्यानिशी, परंतु तरी सुद्धा माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यामुळे मी मुद्दाम त्यांना कार्यक्रम संपल्यानंतर आपण पोलीस स्टेशनला जाऊन चहा घेऊ म्हणून आमंत्रित केले. तर ते टाळण्याच्या प्रयत्नात होते, पण मी खूप इन्सिस्ट केल्यावर ते पोलीस स्टेशनला आले. इथं आल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने इंटरॉगेट केलं. थोडासा इथल्या ॲम्बियन्सचा पण त्यांच्यावर परिणाम झाला आणि त्यांना त्या विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देताना अडखळले आणि हे एक्सपोज झालं की ते पोलीस ऑफिसर नसून तोते पोलीस अधिकारी होते. मूळचे आळंदी जिल्हा पुणे येथील राहणारे सदर इसम हनुमंत खाडे जे त्यांचं मूळ नाव आहे, त्यांच्या विरोधात आम्ही दीपस्तंभ फाउंडेशनकडनं फिर्याद घेतलेली आहे दाखल करून आणि त्यामध्ये त्यांना आपण अटक केलेली आहे. पुढील हनुमंत खाडे हा मूळचा आळंदी देहू येथील असून त्याचे वडील कीर्तनकार आहेत. त्याला एक विवाहित बहीण आहे. त्याने BA पर्यंतचं शिक्षण घेतलेलं आहे. मात्र शेवटी हा प्रश्न उरतोच की विद्यार्थ्याला मार्गदर्शनासाठी बोलवण्यात आलेल्या अधिकाऱ्याची शहानिशा न करताच आयोजकांनी कार्यक्रमास सुरुवात केली तरी कशी. चंद्रपुरात देशी कट्ट्यासह दोघांना अटक. मागील काही महिन्यापासून होत असलेल्या चोरी प्रकरणात परप्रांतीय टोळी रामनगर पोलिसांच्या जाळ्यात. देशी कट्ट्याचा वापर करून लुटमार करणाऱ्या एका परप्रांतीय युवकांच्या टोळीचा सुगावा पोलिसांना लागलाय. या टोळीतील 2 सदस्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं असलं तरी अद्याप 3 ते 4 जण फरार आहेत. या टोळीकडून रामनगर पोलिसांनी 2 देशी कट्टे हस्तगत केलेत. यासोबत 4 दुचाक्याही जप्त केल्यात. एवढेच नव्हे तर जिल्ह्यातील 7 शाळांमध्ये चोरी करून मिळवलेले धान्य, गॅस सिलेंडर्स, TV इत्यादी साहित्य त्यांच्याकडून जप्त करण्यात आलंय. रामबाबू आणि बिश्राम मुन्ना निषाद अशी या आरोपींची नावे आहेत. हे दोघेही मूळचे उत्तर प्रदेशातील असून यातील रामबाबू हा खेरवा तर बिश्राम हा महिक घाट येथे राहणारा आहे. पोलीस स्टेशन रामनगर येथे अपराध क्रमांक 3029/14 कलम 325 भारतीय हत्यार कायदा नुसार दाखल केलेला असून याच्यामध्ये 2 आरोपींना अटक केलेला आहे. याच्यात आरोपींना अटक करून त्यांची घरझडती घेतली असता घरझडतीमध्ये 2 देशी कट्टे, त्याच्याबरोबर 2 जिवंत राऊंड आणि इतर चोरीचं साहित्य सापडलेलं आहे. आरोपींना अटक करून पुढील तपास सुरू आहे. आरोपींनी इतरही ठिकाणी अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली दिलेली आहे. त्याच्यावरून पुढचा तपास सुरू आहे. तर पोषण आहाराचे काही सामान दिसून राहिलं, काय नक्की मोडस ऑपरेंडी कशाचं चोरी होतं? चंद्रपूर आणि आजूबाजूच्या परिसरात वेगवेगळ्या शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळांमधून भोजन योजनेतून विद्यार्थ्यांना भोजन दिलं जातं. त्यातल्या बऱ्याच ठिकाणचे या इसमांनी चोरी करून स्वतःसाठी तसंच विक्रीसाठी वापरत होते. काही माल त्यांनी विक्री केलेला आहे. अजून त्यातली रिकव्हरी गुन्ह्यातील सुरू आहे. 2-3 बाईक जे भेटले ते का आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणावरून मोटरसायकल चोरून त्यातील डॉक्युमेंट्सवर खाडाखोड करून स्वतःचे नावं वगैरे टाकून आणि मोटरसायकलच्या नंबर प्लेट बदलून ते स्वतःच्या फायद्यासाठी वापरत होते. त्याही गोष्टीचा पुढील तपास सुरू आहे. आरोपीचे नाव काय आणि कुठले नाव असेल आणि सदर आरोपी हे त्यांनी भाड्याने घेतलेल्या खोलीमध्ये सध्या उपस्थित असल्याची माहिती गोपनीय माहिती मिळाल्यावरून त्या ठिकाणी छापा टाकून रामनगर पोलिसांनी त्यांना अटक केली. एकूण 70,000चा मुद्देमाल आतापर्यंत जप्त केलेला आहे. रामबाबू लालपेठेमध्ये राहतो तर बिश्राम लखामपूरच्या झोपडपट्टीत राहतो. पोलिसांनी धाड घातली तेव्हा ध्यानीमनी नसताना त्याने घरात दडवलेले 2 देशी कट्टे पोलिसांच्या स्वाधीन केले. हे पाहून पोलिसांना धक्काच बसला. हे प्रकरण गंभीर वळण घेत असल्याचं लक्षात आल्याने पोलीस निरीक्षक BD मडावी यांनी गंभीरपणे तपास केला. घराची झडती घेतली असता शाळांमध्ये केलेल्या चोरीचे बिंगही आपोआपच फुटले. योगगुरु रामदेव बाबा हे मंगळवारी अहमदनगर जिल्ह्यातील बेलापूर येथे एका महाभारत कथेच्या सांगता समारोहाच्या कार्यक्रमात उपस्थित होते.
त्यावेळी त्यांनी त्यांच्या भाषणातून काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधीवर टीकास्त्र सोडले. महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत.